हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरावा माधव बरावा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी बर बापर खुमा देवी बर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरावा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम। अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, त्रैलोक्य आनंदाची आता। चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ। अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन। एका जनार्दनी एकपणे उभा, एका जनार्दनी एकपणे उभा, एका जनार्दनी एकपणे उभा, एकपणे उभा। चैतन्याची शोभा शोभत असे, चैतन्याची शोभा शोभत घे बसायला. चैतन्याची शोभा शोभत माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ। अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन। विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई। आनंदाची आता, अवघे चित्रलोक्य आनंदाची आता, अवघे चित्रलोके आनंदाची आता, अवघे चित्रलोके अवघे चित्रलोक्य आनंदाची आता, अवघे चित्रलोक्य आनंदाची आता, अवघे त्रैलोक्य आनंदाची, अवघे त्रैलोक्य आनंदाची आता। चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ। चरण जगन्नाथा चित्त ठेले, चरण जगन्नाथा चित्त ठेले, चरण जगन्नाथा चित्त ठेले। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ। अनाथाचा नाथ, अवघे चित्रलोक्य आनंदाची आता, अवघे चित्रलोक्य आनंदाची आता, अवघे त्रैलोक्य आनंदाची आता, अवघे त्रैलोक्य आनंदाची आता। चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ। चरणी जगन्नाथ चित्त
जनार्दन चरणी जगन्नाथा चित्त ठेले चरणी जगन्नाथा चित्त ठेले चरणी जगन्नाथा चित्त ठेले चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ चरणी जगन्नाथ चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 वाजव वाजव हो दे काळजी नको वाजव तू कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज काकासूर अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणी उभा चैतन्याची शोभा शोभतसे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंज नेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि काय माझी वाणी मानेल संतासे माझी वाणी मानेल संतासे काय माझी वाणी मानेल काय माझी वाणी मानेल संतासे रंग उचितासी आपुलिया रंग उचितासी आपुलिया रंग उचितासी आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार ते नमस्कारो नियाता
अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता, अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 3 चरणाचा आणि संतांच्या जीवनातला जो काही आनंद आहे त्या आनंदाचं प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपली ही संत कृपा धर्मशाळा आणि या संत कृपा धर्मशाळेमध्ये आपली जी काही 8 गावाची जी काही वारकरी परिवार आहे, ही वारकरी मंडळी महिन्याची वारी करण्याकरता ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये येतात. आपली जी काही साधना आहे, जी काही भक्ती, जो काही परमार्थ आहे तो परमार्थ निगत करण्याचं काम आपल्या या 8 गावांच्या माध्यमातून या ठिकाणी घडतं आहे. त्यात विशेष करून जवळजवळ पुणे जिल्ह्यातले अनेक गावं आहेत की ते महिन्याच्या वारीला आळंदीमध्ये येऊन वास्तव्य करतात. भक्तिसुखाचा जो काही आनंद आहे तो सेवन करण्याचं काम करत असतात. आणि त्यातल्या त्यात आपले सर्व एकनिष्ठ असलेला हा वारकरी संप्रदायातील ही वारकरी मंडळी आहे की आमचं जेवढं आयुष्य आहे याच्यापेक्षा अधिक स्वरूपातल्या इतका वर्षाचा परमार्थ यांच्या जीवनामध्ये घडलेला आहे. हो, नाही त्यांना साधन मिळालं तर बिचारे ते पायी येतात आळंदीला. कशा करता की ज्ञानोबारांची वारी व्हावी. याहीपेक्षा नाही ज्ञानोबारांचं दर्शन घडलं तर कमीत कमी ज्ञानोबारांच्या दरबारात जाऊन राहू तरी शकू आपण. कारण शास्त्र असं सांगतंय, पर्व काळाच्या वेळेला त्या महात्म्याचं, त्या देवतेचं दर्शन नाही घडलं तरी चालेल, परंतु कमीत कमी पर्व काळाच्या वेळेला त्या क्षेत्रामध्ये जाऊन जरी राहिलं ना, दर्शन घेतल्यानंतर जेवढा पुण्यलाभ होतो ना तेवढाच पुण्यलाभ त्या क्षेत्रामध्ये वास्तव्य केल्यानंतर सुद्धा होतो. विठ्ठल 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 आणि आपल्या संसारी जीवनातला काही कालावधी एक पारमार्थिक क्षेत्रामध्ये संतांच्या सहवासामध्ये जावा आणि बोधयंत परस्परम हा असं म्हटलेलं आहे. बोधाची देवाणघेवाण कमीत कमी आपल्या जीवनामध्ये व्हावी म्हणून त्या बोधाची मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम असं म्हटलेलं आहे. चित्ते मी याची झाले, मी यांची प्राणी झाले, जीव मोरो विसरले बोधाची या भुली. म्हणजे त्या बोधाच्या बळावरती जीवन आणि मरण ह्या दोन्ही गोष्टी जे महात्मे विसरलेले आहेत ना, ते महात्मे एकमेकाला भेटल्यानंतर कशाच्या गप्पा करतात, कशाचा संवाद करतात, संसारामधला बायका पोरांचा संवाद करतात का नाही. जीव मोरो विसरले बोधाची ये भुली, मच्चित्ता मद्गत प्राणा हा एकमेकांमध्ये संवाद करताना कशाचा संवाद करतात, ते ईश्वराचा संवाद करतात. काय किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, कर्म काय, अध्यात्म काय, आदिभूत काय, आदिदैव काय, प्रयाणकाल काय वगैरे हे जे चिंतन आहे ना, शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे या शास्त्राचा चिंतनाचा ते विचार करतात. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलेलं आहे बरं, त्यातल्या त्यात तुकोबारांनी गाथेमध्ये कशाचं चिंतन सांगितलेलं आहे, जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याचा सारासार विचार करणारं जर कोणतं स्थान असेल किंवा कोणती स्थिती असेल, कोणती वेळ असेल, तर मला वाटतं ही वारी आहे. या वारीच्या निमित्ताने आपण भागाभागातून वेगळ्या वेगळ्या गावातून या ठिकाणी एकत्रित होतो आणि इथे येऊन आपण मात्र भक्तीची साधना जी आहे ना, ती बोधाची देवाणघेवाण मात्र या निमित्ताने करत असतो. आणि ते बोधरूप असणारी देवाणघेवाण मात्र आज या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला साधायची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि जो बोध मी तुम्हाला आज या ठिकाणी सुरुवातीला प्रास्तावनेमध्ये बोललोय, परिहारामध्ये, त्याच बोधाचा विचार एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये प्रतिपादिलेला आहे. ज्ञानोबारांना एकनाथ महाराजांना जो बोध प्राप्त झाला ना, तो बोध एकनाथ महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून प्रगट केलेला आहे. आता जाता जाता मी निश्चित सांगतो, खरं तर खेड्यापाड्यातली कीर्तनं ती आहे ती वेगळी, आणि आज या धर्मशाळेत आपण जे कीर्तन करतो ना ते सर्वापेक्षा वेगळं आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की आता बऱ्याच वेळेला नाना मालक प्रकार असा घडतो. आता आपण इथं कीर्तन करतो, इथं कीर्तन म्हणजे कसं, समयासी सादर व्हावे, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक आहे संचिताचे, जसं असेल टाळकरी असेल, पखवाज मृदंगवादक कशा जशी असेल ना तशा पद्धतीनं भागवून तो कार्यक्रम पार पाडणं किंवा
विठ्ठल 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 विठ्ठल. नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा. बस तो नेम ती परंपरा आपण टिकवणं आणि या गोष्टीच्या हेतूने आपण हे कीर्तन करत असतो. पण काही काहीचा समज असा होतो की नाही महाराज ते कीर्तन आणि करत असतात बा धर्मशाळेत, ते काही बरोबर नाही हो. म्हणजे असाही काही मला बराच वेळा प्रकार जाणवला, पण तसं नाही. मी तुमच्या पुढे कीर्तन करतो याचा अर्थ इथपर्यंतच मर्यादित असं नाही. लक्षात ठेवा, आपलं हे कीर्तन आहे ना, तुम्ही सर्व विद्वान मंडळी आहे, जाणकार आहात, ज्ञाते आहात. तुमच्या काही काही मंडळी आता राऊत बाबा आहे, महिन्याचे वारकरी आहेत, त्यांना काही घेणं नाही, जगाशी काहीच घेणं नाही. असे महात्मे आहेत, मी बरेच महात्मे पाहतो की जगाशी त्यांना काहीच घेणं नाही. त्यांची फक्त एकच तत्वनिष्ठा आहे की फक्त वारी, ज्ञानोबारांचा दरबार, ज्ञानेश्वरी गाथा, बस त्याच्या पलीकडे त्यांचं जीवनच नाही. त्यांच्या जीवनाची जी व्याप्ती आहे ना, एवढंच त्यांचं जीवन पूर्ण या चौकटीमध्ये त्यांचं जीवन बांधलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि मग अशी महात्मे जर पुढं बसलेली असेल तर मग मी राजाराणीच्या गप्पा माराव्यात का हो? हां, अशी एवढी महात्मी मंडळी आहे. आणि म्हणून इथं जेवढं जास्त करून विशेष करून चिंतनावर भर द्यायचा असेल ना, तेवढा मी चिंतनावर भर देण्याचा प्रयत्न करत असतो. मला असं वाटतं आता हे बोलणं सुद्धा जरा बोलण्याचे बाह्यच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग म्हटला की त्या अभंगाला प्रस्तावना असते. बघा, कोणताही अभंग आपल्याला सोडवायचा ठरला, याहीपेक्षा सामान्य भाषेत बोलायचं ठरलं तर एखादा जर कार्यक्रम असेल ना, कोणताही कार्यक्रम, मग एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन असेल, काही असो, ते उद्घाटन करते प्रसंगी सुरुवातीला एका माणसाची नेमणूक केल्या जाते. सूत्रसंचालन तर आहेच आहे, पण त्याच्यानंतर एक माणूस असतो. बघा, सर्व कार्यक्रम सुरुवात करते प्रसंगी किंवा जे जे वक्ते बोलणार आहे त्या प्रत्येकाच्या अगोदर एक माणूस बोलत असतो. एका माणसाची नेमणूक केल्या जाते आणि तो माणूस सांगताना काय सांगत असतो? प्रास्ताविक भाषण. आणि त्या प्रास्ताविक भाषणामध्ये काय करायचं असतं? ज्याला प्रास्ताविक भाषण दिलेलं आहे ना, त्या प्रास्ताविक भाषणामध्ये त्यांनी काय करायचं असतं? त्यांनी एकच गोष्ट करायची असते की एका तासाभराचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये जे जे मुद्दे होणार आहेत आणि ज्या ज्या मुद्द्याला स्पर्श करायचा आहे, किंवा उद्घाटक मंत्री ज्या ज्या कामाकरता आलेले आहेत किंवा ज्या ज्या आपल्या परिसरात अडचणी जे काम करून घेणं गरजेचे आहे, या प्रत्येक कामाचा उलगडा करण्याची जी भूमिका ज्याच्यात असते ना, त्याला प्रस्तावना म्हणतात. लक्षात ठेवा, त्याला प्रास्ताविक भाषण म्हणतात. तसं अभंगाचा जे अगोदर बोलल्या जातं ना, ती बडबड नाही. लक्षात ठेवा, ती बडबड नाही, ती प्रस्तावना आहे. प्रस्तावना म्हणजे काय? आपण जो अभंग निवडलेला आहे ना, त्या अभंगावर प्रवेश करण्या अगोदर काय प्रकार घडलेला आहे नेमकी, याचा जो विचार आहे ना, याचा जो सारभूत भाव आहे ना, तो ज्यात मांडला जातो त्याला प्रस्तावना म्हणतात. आणि ती प्रस्तावना आपल्याला मांडायची. लक्षात ठेवा. विठ्ठल 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 एकनाथ महाराज आजच्या अभंगातून आपला आनंद व्यक्त करतात. आणि तो आनंद व्यक्त करत असताना कोणता आनंद व्यक्त करतात? परमार्थातला आनंद व्यक्त करतात. तर तसा जर प्रकार बघितला तर 3 प्रकार होतात बघा. आणि व्यक्त करत असताना जगाला ओरडून सांगतात एकनाथ महाराज. काय झालंय की अवघे चित्रलोक्य आनंदाचे. आता मला हे जे त्रैलोक्य आहे ना, हे आनंदाचं प्रचितीला आलंय. हे जगाला ओरडून सांगतात संत महात्मे. मला असं वाटतं काही गोष्टी अशा आहेत ना, ते जगाला आवर्जून सांगितल्या पाहिजे. ऐका बरं का, काही गोष्टी अशा आहेत ना, त्या जगाला आवर्जून सांगितल्या पाहिजेत. आणि काही गोष्टी अशा आहेत त्या जगाला म्हणजे सांगण्याऐवजी त्या झाकून ठेवल्या पाहिजे. अजिबात सांगू नये. त्या सांगण्याच्या गरजेच्या जरी असल्या तरी पण सांगू नयेत. हो का? 2 गोष्टी आहे. परमार्थातल्या ज्या काही गोष्टी आहेत ना, आनंदाच्या गोष्टी आहेत ना, किंवा परमार्थ साधण्यातल्या ज्या गोष्टी आहे, त्या जगाला आवर्जून सांगितल्या पाहिजे, सांगितल्याच पाहिजे. बरोबर आहे. आणि संसारातल्या ज्या गोष्टी ना, खरोखर आवर्जून अजिबात सांगू नये. सांगूच नाही. आवर्जूनही सांगू नये, सहजही सांगू नये. त्याचं कारण आहे. संसारातल्या गोष्टी का सांगू नये आणि परमार्थातल्या गोष्टी का सांगाव्यात, त्याचं 2-3 कारण आहे. पहिलं कारण आहे, परमार्थातल्या गोष्टी जगाला सांगणं भूषणावह आहे, भूषणास्पद आहे. एखाद्याला जर आपण परमार्थातला आनंद सांगितला तो भूषणावह आहे. आणि संसारातला आनंद जगाला जर सांगितला, काय भूषण आहे का दूषण आहे? दूषणास्पद आहे. जगाला परमार्थातला आनंद सांगणं भूषणावह आहे, संसारातला आनंद सांगणं दूषणास्पद आहे. बरोबर आहे. आणि परमार्थातला आनंद जगापुरता आहे आणि संसारातला आनंद ज्याच्या त्याच्या पुरता मर्यादित आहे. बरोबर, त्याला मर्यादा आहे. बरं, तिसरा प्रकार असा आहे की परमार्थातला जो आनंद आहे ना, जो अनुभव आहे ना, हा आनंदाचा आहे. आणि संसारातला जो अनुभव आहे तो कशाचा आहे? दुःखाचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. 3 प्रकार सांगितले मी तुम्हाला. पहिला प्रकार कोणता आहे? संसारातला जो अनुभव आहे हा जगाला सांगणं दूषण, संसारातला अनुभव जगाला सांगणं दूषण आहे आणि परमार्थातला अनुभव जगाला सांगणं भूषणावह आहे.
लक्षात ठेवा. आता तुम्ही सांगा, संसारातला अनुभव जगाला सांगणं भूषण आहे का दूषण आहे? दूषणच आहे ना. उदाहरणार्थ एखाद्याच्या बायकोने जर एखाद्याच्या कानामागं मारलेली असेल आणि तो जर सकाळी उठून येऊन जर सांगू लागला, अहो काल असा प्रकार घडला ना, माझ्या बायकोने 2 कानामागं ठेवून दिल्या, भूषण आहे का दूषण आहे? दूषण आहे ना, दूषणास्पद आहे. संसारातला अनुभव लोकांना सांगणं दूषण आहे, लक्षात ठेवा. पण परमार्थातला अनुभव लोकांना सांगणं भूषण आहे. हो, तो भूषणाने सांगितला पाहिजे. आणि तो परमार्थ भूषणाने जर जगाला सांगितला ना, त्याचा फायदा काय सांगू तुम्हाला. आपली परमार्थ करण्याची वृत्ती तर वाढतेच वाढते, पण त्याचबरोबर ज्याला आपण सांगितलं ना, ज्याला आपण सांगितलं ना, त्याचा सुद्धा परमार्थ करण्यासाठी उत्साह वाढतो. विठ्ठल 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 परमार्थातला आलेला जो अनुभव आहे ना, हा जगाला भूषण हवं आहे. तुम्हाला उदाहरण सांगू मी, ज्यांचा आज आपण अभंग निवडला ना, त्यांच्या जीवनातलं चरित्र बघा तुम्ही. असं म्हटलं जातं की एकनाथ महाराजांकडे काशी क्षेत्रावरून एक ब्राह्मण भाऊ आले. आणि ब्राह्मण भाऊ आल्यानंतर एकनाथ महाराजांनी त्यांना विचारलं, का हो आपला काय परिचय आहे? त्या ब्राह्मण भावाने सांगितलं, मी काशी विश्वनाथाहून या ठिकाणी तुमच्या भेटीला आलेलो आहे. आता काशी विश्वनाथाहून आलो म्हटल्यानंतर एकनाथ महाराजांना आनंद वाटला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये एकनाथ महाराजांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला, त्यांच्या चरणावरती लोटांगण घातलं, नतमस्तक झाले. पण त्यांनी सांगितलं, अहो थांबा, मला पुढचं जे सांगायचं ते तरी ऐका. म्हटले काय? अहो मी काशी विश्वनाथाहून तुमच्याकडे आलो, ते कशा करता आलो माहिती आहे? एकनाथ महाराज सांगितलं, काय काम आहे तुमचं इथे येण्याचं? त्याचं कारण असं आहे की माझ्या स्वप्नामध्ये काशी विश्वनाथ परमात्मा आले. असं कोण म्हटलं? एकनाथ महाराज, आपलं ब्राह्मण भाऊ एकनाथ महाराजाला म्हटले की माझ्या स्वप्नामध्ये काशी विश्वनाथ आले, ते सांगण्याकरता मी तुमच्याकडे आलो. असं म्हटल्यानंतर एकनाथ महाराजाला तर भानच राहिलं नाही. काशी विश्वनाथ तुमच्या स्वप्नात आले. मग एकनाथ महाराजांनी पुन्हा साष्टांग दंडवत घातला, त्यांचे चरण धरले, घट्ट मिठी मारली त्यांच्या चरणाला, काही केल्या, त्यांचे चरण एकनाथ महाराज सोडायला तयार होईना. ते म्हटले, अहो असं काय गडबड करता तुम्ही, माझे चरण धरले, सोडायला तयार नाही, तुम्ही बाजूला व्हा. अहो माझ्या स्वप्नात जे काशी विश्वनाथ परमात्मा आले ना, त्यांनी जे सांगितलंय ना, ते ऐकण्याकरता तरी बाजूला व्हा. म्हटले काय सांगितलं? मग त्या ब्राह्मण भावाने सांगितलं, माझ्या स्वप्नामध्ये काशी विश्वनाथ आले आणि त्या काशी विश्वनाथाने सांगितलं, तुम्हाला तुमचा उद्धार करून जर घ्यायचा असेल, पैठण क्षेत्री श्री संत एकनाथ महाराज आहे आणि त्यांच्या घरी दत्तात्रय भगवान परमात्मा पाणी वाहण्याचं काम करतोय, तुम्ही ते एकनाथ महाराजांचं दर्शन करा आणि उद्धार करून घ्या. असं कोण म्हणले? ब्राह्मण भाऊ म्हटले. आणि तिथे जे श्रीखंड्याच्या वेशामध्ये भगवान दत्तात्रय परमात्मा काम करत होते ना, आणि त्यांच्या स्वप्नामध्ये, ब्राह्मण भाऊच्या स्वप्नामध्ये भगवान परमात्मा आले म्हटल्याबरोबर लोटांगण घालून त्यांचे चरण सोडायला तयार होत नाही, त्यावेळेला त्या श्रीखंड्या वेशाच्या भगवान परमात्म्याला आश्चर्य वाटले, अरे मी यांच्या घरी पाणी वाहण्याचं काम करतोय, आणि त्यांच्या स्वप्नात देव आला तर हे लोटांगण घालताय, त्यांचे चरण सोडत नाही. हसू आलं कोणाला? त्या दत्तात्रय परमात्म्याला हसू आलं. पण तुम्हाला सांगू, हे सर्व दृष्टिकोन सांगितल्यानंतर मग मात्र एकनाथ महाराजांना राहवलं नाही आणि एकनाथ महाराजांनी कडकडून मिठी मारली आणि रडू लागले. एकनाथ महाराज आश्चर्य व्यक्त करू लागले. एकनाथ महाराज की माझ्या घरी देवानी काम करावं. काय म्हटले? वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. भगवान परमात्मा त्याची कीर्ती पसरवत असतो. जसं वारा वाहतो ना, तशा पद्धतीने त्या संत महात्म्याची कीर्ती जगामध्ये पसरत असे, लक्षात ठेवा. मग सांगा मला, काशी विश्वनाथ परमात्मा स्वप्नात आले कोणाच्या? ब्राह्मण बुवाच्या. संत एकनाथ महाराजांचा अधिकार सामान्य आहे का? नाही. एवढे महान संत आहेत आणि ते सामान्य ब्राह्मण बुवा, त्यांच्या स्वप्नात देव आले, ते एकनाथ महाराजांनी लोटांगण घालावं, त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. हा कशाचा परिणाम आहे? हा एकाच गोष्टीचा परिणाम आहे की परमार्थातला अनुभव लोकांना सांगणं भूषण. विठ्ठल 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 हो. म्हणून संसारातला परमार्थातला अनुभव भूषणावं आहे, संसारातला अनुभव दूषणावं आहे. दुसरा भाग, पहिला भाग झाला. दुसरा भाग असा आहे की संसारातला अनुभव हा ज्याच्या त्याच्या पुरता मर्यादित आहे. का तुमचा अनुभव माझ्या उपयोगाचा आहे? एखादा माणूस म्हणू लागला मला बिडी ओढायला बरं वाटतं, तुम्ही एखादी बिडी ओढा, चालेल का? नाही. बिडी तू ओढायला तुला बरं वाटतं, पण तो अनुभव माझ्या उपयोगाचा काय आहे? मी कीर्तनकार आहे, बरोबर आहे, मला कीर्तनाचा अनुभव येते, हे तुमच्या काय उपयोगाचे आहे? बरोबर. तुम्ही संसारी जीवन जगताय, तुम्हाला जे अनुभव आले ते माझ्या काय उपयोगाचे आहेत? त्याचं कारण आहे, संसारातले जे जे काही अनुभव आहेत ना, हे मर्यादित तर आहेच आहे, आणि पण ज्याच्या त्याच्या उपयोगाचे. जगाला त्याचा काही संबंध नाही, पण संसारातला अनुभव मात्र कशासाठी? जगासाठी उपयोगाचा आहे. जगाने त्याचं अनुकरण करावं, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना,
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी ज्ञानेश्वरी लिहिली. हो, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला इथपर्यंत ठीक आहे, सच्चिदानंद बाबाने ती लिहिली, पण मी ज्ञानेश्वरी सांगितली. पण ज्ञानेश्वरी सांगत असताना मी माझ्या मनाने सांगितली नाही. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरवाला तोची धन्य. मनाच्या मार्गाने मी काही केलेलं नाही. मी केलं काय? ज्ञानेश्वरी लिहित असताना एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत व्यासांचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू. मी मनाने नाही लिहिलेली. मग व्यासांचा मागोवा घेतला. व्यास म्हणजे काय? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. व्यास या शब्दाचा अर्थ काय होतो? वि म्हणजे विशाल आणि आस म्हणजे बुद्धी. काय? ज्याची विशाल अशा प्रकारची बुद्धी आहे ना त्याला व्यास म्हणतात. काय? हे सर्व जगत जे आहे ना, जगातलं सर्व जे ज्ञान आहे ना हे उच्चिष्ट ज्ञान आहे. कुणाचं? व्यासांचं. व्यासोच्चिष्ट जगतत्रय म्हटलेलं आहे. हे त्रैलोक्य जे आहे ना व्यासाचं उच्चिष्ट आहे. हो, विठ्ठल विठ्ठल स्वर दे काका. तुका म्हणे शेष सेविना आवडी, 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 तुका म्हणे शेष सेविना आवडी. वचन न मोडी बोलिले ते, वचन ना मोडी बोलिले ते, जेने हा गोपा कृपा करीती सकळ, त्याची माझी हित करीती सकळ. वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते, हेची माझे हित करती सकळ, हेची माझे हित करती सकळ. प्रमाण म्हणण्याच्या पाठीमागचं कारण आहे, यांना पण असं वाटून आपण उगाच उभं राहिलो म्हणून म्हणलं प्रमाण म्हणलं पाहिजे थोडंसं, पण उगाच नाही म्हणलो. तुम्हाला उगाच उभं राहायला असं वाटण्यासाठी मी उगाच नाही म्हणलो. त्याचं कारण तुकोबाराने त्याच्या तुका म्हणे शेष. शेष या शब्दाचा अर्थ काय? उच्चिष्ट. शेष म्हणजे उरलेलं. तुका म्हणे शेष सेवीनं आवडी, आवडीने सेवन करणे म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की त्या संत महात्म्यांचं जे ज्ञान आहे ना ते उच्चिष्ट ज्ञान मी सेवन करीन. त्याचा अर्थ व्यासोशिष्ट जगत्रय जे म्हटलं ना त्याचा भाव मी इथं सांगितलं तुम्हाला आनंद देऊन. विठ्ठल विठ्ठल म्हणून काय म्हटलेलं आहे ज्ञानोबा सांगता स्वतःचा अनुभव. ज्ञानोबा म्हणतात मी ज्ञानेश्वरी लिहिली ना हा माझा एकट्याचा अनुभव जमीत नाही घेतला, मी कोणाचा व्यासांचा अनुभव जमीत घेतला आणि मग ज्ञानेश्वरी लिहिलेली. लक्षात ठेवा. का? की परमार्थातला जो अनुभव आहे ना जगाच्या कल्याणाचा आहे. जगाचं कल्याण त्याच्यात दडलेलं आहे. हा परमार्थातला अनुभव आहे. पण संसारातला अनुभव मात्र काय आहे? मर्यादित आहे. 2 भाग झाले आणि तिसरा भाग असा आहे परमार्थातला अनुभव जगाला का सांगावा आणि संसारातला अनुभव जगाला का सांगू नये. त्याचं कारण आहे की संसारातला अनुभव हा दुःखजन्य आहे, दुःख घन आहे आणि परमार्थातला अनुभव हा आनंद घन आहे. दुःखच आहे ना परमार्थामध्ये. सांगा ना तुम्ही आता बरेच आता वयोवृद्ध माणसं बसलेली आहेत. आता तुम्हाला जर एक तुमची मीटिंग बोलवली आणि मीटिंगमध्ये बोलवून जर एखाद्याने प्रश्न विचारला का हो तुमचा संसाराबद्दल काय अनुभव आहे असं जर प्रश्न विचारला तुमच्याकडे काय उत्तर आहे? दुःख. तुम्ही म्हणाल महाराज इतक्या वर्षापासून मी संसार करतोय ना माझ्या पदरामध्ये केवळ दुःख आणि दुःखच पडलेलं आहे, काही संसारामध्ये शिल्लक राहिलेलं नाही. तुकोबारायांनी तर म्हटलेलंच आहे ना सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एका मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशील पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची जन्म गेला, क्षण एका मुक्ती नाही केला, काय तुकोबाराय म्हटले बघा किती गोड प्रमाण दिलं तुकोबाराने. तुकोबाराय म्हणतात सुखात माझा जन्म गेला असं नाही, सर्व सुखाची आशा जन्म गेला.
सर्व सुखात जन्म गेला असं नाही. तुकोबरा काय म्हणतात, सर्व सुखाच्या आशेत जन्म गेला. हां, तुम्हाला सांगू, जी माणसं बोलतात ना, आता वयोवृद्ध 80-85 वर्षाची म्हातारी जे आजोबा बोलतात ना, त्यांची गोष्ट वेगळी आहे. आणि जे तारुण्य स्थितीमध्ये असतात ना, त्यांची गोष्ट वेगळी आहे. हे सर्व सुखाच्या आशेत जन्म गेला हे कोण म्हणतो माहिती आहे? 80-85 वर्षाचा म्हातारा म्हणतो. बरोबर आहे. त्याचं कारण आहे. ते का म्हणतात? कारण त्यांच्याकडे आता शिल्लकच राहिलं नाही ना. सुखाचे जे काही अंश आहे किंवा सुखाची जी दिशा आहे ती शिल्लकच राहिली नाही. हां, काय असतं, तारुण्य स्थितीमध्ये कमीत कमी एवढी तरी त्याला आशा असते, आजही सुख प्राप्त झालं, उद्या तरी होईल, उद्या नाही तर परवा होईल, परवा नाही त्याच्या परवा होईल. बरोबर आहे का नाही? शिक्षण केल्यानंतर होईल, नाही शिक्षण करण्यात टायमाला झालं तर नोकरी लागल्यावर होईल, नोकरी लागल्या नाही झालं तर लग्न झाल्यावर होईल, नाही लग्न झाल्यावर सुख झालं तर मुलं झाल्यावर होईल, नाही मुलं झाल्यावर सुख झालं तर निदान सुनबाई घरात आल्यावर होईल, नाही सुनबाई घरात आल्यावर झालं तर निदान नातू झाल्यावर होईल, नाही नातू झालं तर मेल्यावर तरी होईल. हां, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. लक्षात ठेवा. काय नुसतं तारुण्य स्थितीमध्ये सुखाच्या आशेत जन्म जातो, पण म्हातारपणामध्ये मात्र ती आशा शिल्लक राहिलेली नसते. मग म्हातारपणामध्ये माणूस काय करतो माहिती आहे का? त्याच्या डोळ्यासमोर जी आयुष्यामध्ये दुःख भोगलीत ना, ही सर्व दुःख त्याच्या डोळ्यासमोर येतात आणि मग त्या सर्व दुःखाची तो बेरीज करून सांगतो की जगात सुखा संसारामध्ये काहीही खरं नाही. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल कदाचित तुम्ही म्हणत असाल, महाराज आम्ही जे संसारामध्ये थोडंफार सुख भोगतो ते काय, ते सुख नाही का? ज्ञानोबारांनी त्याला सांगितलं, बाबा खरं सांगू का, ते सुख जरी तुम्हाला दिसत असलं ना नाना, बरं का नाना, ते सुख जरी दिसत असलं तर ते सुख नाही आहे. ज्ञानोबारांनी म्हटलेलं आहे, यही संस्पर्श ज्या भोगा दुःख येऊ नाही येवते आद्यंतवंत कौंते न ते शुरमते बुधाहा. बुधाहा म्हणजे ज्ञानी माणूस तिथे रमत नाही. का रमत नाही त्याचं सांगितलेलं आहे. यही संस्पर्श ज्या भोगा हा, तुम्हाला आम्हाला जे सुख भेटते ते कशात भेटतंय? संस्पर्श म्हणजे स्पर्शभोग म्हणा, किंवा जे काही 5 पंचविषय सांगितलेले आहेत ना, या 5 विषयातून तुम्हाला आम्हाला सुख भेटतं. लक्षात ठेवा. हां, म्हणजे हे जे पंचविषय सांगितले ना, यही संस्पर्श ज्या भोगा, भोगातून तुम्हाला आम्हाला सुख भेटतंय, ते सुखासारखं वाटतंय, पण ज्ञानोबारा म्हणतात ते सुख नाही. ऐका ना, ते सुख नाही, ते दुःखच आहे. ज्ञानोबारांनी जे आपल्याला पटवलं ना, ते खूप छान पद्धतीनं पटवलं. ऐकता तुम्ही सर्व. ज्ञानोबारा म्हणतात, बाबा तुमचा प्रकार कसा झाला माहिती आहे? ज्ञानोबारा म्हणतात, आगा विषयाचे कांदे वाटुनी. कसं केलं? आगा विषयाचे कांदे वाटुनी, जो रसू घेई जे पिऊनी, तया नाव अमृत ठेवणी, काय अमरा होई जे. ज्ञानोबारांनी किती सुंदर, बघा याच्यामुळे चिंतन करावं लागतं. बघा विठ्ठल विठ्ठल आगा विषयाचे कांदे वाटुनी, तो रसू घेई जे पिळुनी, तया नाव अमृत ठेवणी, काय अमरा होई जे. ज्ञानोबारा म्हणतात, एका माणसानं काय केलं माहिती आहे? विषयाचे कांदे वाटले, त्याचा रस बनवला, तो एका बाटलीमध्ये भरला, झाकण लावून त्याला नाव काय दिलं माहिती आहे का? अमृत. ज्ञानोबारा म्हणतात, बाबा रस त्याच्यामध्ये भरला, कोणता? विषयाचा रस भरला, कांद्याचा रस. कोणते कांदे आहेत? विषयाचे कांदे आहेत. ते रस तयार केला, तो बाटलीत भरला आणि त्याला नाव वरून काय दिलं? अमृत. मग सांगा, त्या बाटलीमध्ये जे विष भरलेलं आहे, वरून लेबल लावला म्हणून त्या का विषाचा परिणाम बदलेल का? विषाचा परिणाम बदलेल का? नाही. ज्ञानोबारा काय अमरा होई जे, ते विष पिऊन काय माणूस अमर होऊ शकतो का? नाही. ते दिसायला बाटली वरून लेबल तुम्हाला सुख आहे, ऐकता ना, लेबल तुम्हाला वरून सुख आहे, पण आत मात्र भरीव जे आहे ना ते दुःखच आहे. विठ्ठल विठ्ठल जरा सोप्या उदाहरणाने सांगतो मी तुम्हाला. एका माणसाने काय केलं माहिती आहे का? मुंबईहून एकदम भारी बूट आणला. आताचा काळ सोडून द्या, पण जुन्या काळामध्ये चप्पल घेतली म्हणजे ती नवलाईची गोष्ट होती. अख्ख्या गल्लीमध्ये त्याला कौतुक वाटायचं, मी चप्पल घेतली, पॅरेगॉन चप्पल. आता आम्हाला वाटायचं, तुमचा काळ मला नाही सांगता येणार, पण आमच्या काळातलं सांगतोय मी. आम्हाला खूप कौतुक वाटायचं. पॅरेगॉन चप्पल घेतली मला, तर मी 8 दिवस पायातच नाही घातली नाना, हातात घेऊन फिरत होतो चप्पल घेतली म्हणून. का त्याचं कौतुकच तेवढं कुतूहल होतं ना. तसं एखादा भारी बूट आणला बघा, खूप किमतीचा महागाईचा बूट आणला आणि गावामध्ये फिरायचा. बरं का काका, ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून ह्या गल्लीत, आणि पुन्हा टाप 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 मोठ्याने आवाज का टाकायचा का? की शेजारच्याला कळावं काहीतरी बाहेर आलंय म्हणून. मग त्यांनी बूट बघितलं, लोकांनी बूट बघितला का लोक म्हणायचे, वा
काय भारी बूट आहे, काय सुंदर आहे, काय देखना बूट आहे, हा हा असा बूट आपल्याला भेटला पाहिजे. मग मुद्दा म्हणून लोक तिथं गर्दी करायची, का हो बूट केवढ्याला आणला, लय भारी बूट दिसतो, लय सुंदर आहे, काय आकर्षण आहे बूटाचं आहे. तू म्हटला अहो भारी बूट म्हणजे का सामान्य आहे का, कमी किमतीचा आहे का, 5,000चा बूट आहे, 5,000चा. लोक म्हणायचे बापरे 5,000. आता त्या काळात 5,000 म्हणजे खूप गोष्ट आहे. म्हणजे आज त्या काळामध्ये 5,000 जर असते तर आता जवळपास ईद आळंदीमध्ये नवीन कमीत कमी 5 एकर जमीन झाली असती. लक्षात ठेवा, त्या काळामध्ये असला बूट त्यांनी आणलेला. आणि मग कौतुक, पण प्रकार ऐका बरं का, त्या दिवशी बूट घातला त्याने, दिवसभर बूट घातला आणि दुसऱ्या दिवशी मात्र पायात बूट न घालता दिवसभर फिरायला लागला. लोक गोळा झाली, काल बूट एवढा भारी, आज बिगर बूट पायात न घालता फिरतोय. मग 2-4 लोक झाले, जमा झाले, का रे बाबा काय भानगड आहे, पायात बूट न घालता फिरतोय, ते किती सुंदर बूट आहे, किती छान बूट होता. तो म्हटला दादा हा बूट सुंदर किती आहे, छान आहे, तुम्हाला बाहेरून दिसत होता, पण आतून चावतोय कुठे हे मलाच कळत होतं. आता कळेल तुम्हाला, लक्षात ठेवा. तसा संसारातला बूट असाच आहे बघा, काय बाहेरून सर्व चांगलं दिसतंय, बरोबर आहे, कडक कपडे, कडक टोपी आहे, पुढच्या माणसाला जर लागली तर कदाचित तो जगतो कोणी हा प्रश्नच आहे. भिंतीला छिद्र पडेल अशी कडक टोपी आहे, बरोबर आहे की नाही, कडक दिसतंय सर्व, परंतु त्याच्यावर लोन किती आहे त्याचं त्यालाच माहिती असतं. हा तो सतत चिंतेत असतो, उद्या जप्ती येते का काय, कोणी आपल्या घरी फोन करतं का काय. नेहमी त्यांनी फोन बिचाऱ्यांबरोबर ठेवलेलाच नसतो, घरच्या का दिलेलाच असतो. हॅलो आहे का दादा घरी, नाही ते बाहेरच गेलेले आहेत. बिचारा शेजारी बसलेला असला तरी म्हणतो सांग तिकडे गेलेले. हे कशाचं कारण आहे, वरून संसार चांगला आहे, हो खूप थाटलेला संसार आहे, पण आतून किती खचलेला आहे ना हे ज्याचं त्यालाच माहिती आहे. याला असं वाटतं त्याचं बरं, त्याला असं वाटतं याचं बरं, पण मात्र पाहिलं तर दोघांचंही नसतं खरं. बरोबर आहे, एकमेकाचं बरं दिसतंय, पण बरं आहे का हा प्रश्न जर आपण जवळून जाऊन बघितलं तर आपल्याला कळतं की हे बरं नाही, नुसतं म्हणण्यापुरतं आहे. विठाला 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 ज्ञानोबा म्हणतात, किती सुंदर ज्ञानोबारांनी पटवलं बघा. ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला ते सुख जरी वाटत असलं ना, तात्पुरतं जरी तुम्हाला सुख दिसत असलं ना, तर ते सुख नाही, त्याचं रूपांतर कालांतराने का होत नाही, दुःखातच होणार आहे. ऐकता ना कशाप्रमाणे ज्ञानोबारांनी सांगितलं बघा. ज्ञानोबा म्हणतात, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. वास्तविक पाहता मी त्या दिवशी बोललो बघा, पण तरी पुन्हा मालक होते त्या दिवशी कार्यक्रमाला, प्रवचनाला, पण एक पुढे विषय आला म्हणून सांगतो. वास्तविक पाहता अमृत, योगेश भाऊ, अमृताचा परिणाम काय आहे, जे घेतला असता कधीही माणसाला मरण येत नाही, हा काय आहे, अमृताचा परिणाम आहे, बरोबर आहे की नाही. जे पिला असतं माणसाला पुन्हा मरण नाही, बरोबर आहे, तो माणूस अमर होतो, असा अमृताचा परिणाम आहे, बरोबर आहे. मग असं अमर करणारं जे अमृत आहे ते कुठं असतं, स्वर्गामध्ये. ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केले, महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावे थिल्लारे कामधेनूची. स्वर्गामध्ये काय आहे, अमृताचं कुंड आहे, काय म्हणलेलं, अमृताची कोठारे, अमृताची कोठार तिथे आहे. आणि कुणा करताय, जे स्वर्गामध्ये देव राहतात, इंद्रदेव वगैरे, हे जे देव आहेत ना, ह्या देवाला पिण्याकरताय. तुमच्या आमच्यासारखं सामान्य पाणी पिण्याकरता नाही, त्यांना आंबट चिंबट पाणी द्या, अजिबात पित नाही. ते पिताना पाणी कोणतं पितात, अमृत जाता बुवा, अमृती हाऊस ते पित नाही. ते कोणतं पाणी पितात माहिती आहे, अमृत पितात, बस निर्भेळ, त्याच्यात कुठल्या प्रकारचं भेसळ नाही, असं जे अमृत ते पितात, बरोबर आहे. मग वास्तविक पाहता अमृताचा परिणाम आहे, जे घेतला असता माणसाला कधी मृत्यू येत नाही, असा अमृताचा परिणाम आहे. आणि ते अमृत इंद्र पितो, बरोबर आहे. याचा अर्थ इंद्र आजारामर पाहिजे का मृत्यू त्याचा झालेला पाहिजे, कसा पाहिजे, तो आजरामर पाहिजे. त्याला अमृताचा परिणाम आहे, घेतला असता पुन्हा मरण नाही, ते अमृत तो इंद्र पितो. याचा अर्थ स्पष्ट आहे का, इंद्र मरता कामा नाही, इंद्र मरूच नाही, कारण त्या अमृताचा परिणाम आहे, बरोबर आहे. मग इंद्र मरूच नाही असा नियम आहे, पण इंद्र मरतो की न मरतो असा जर प्रश्न विचारला तर मरतो. ज्ञानोबा म्हणतात, देहाची या पुरंदर 14 जाती. पुरंदर म्हणजे इंद्र, देहाच्या म्हणजे कोणाच्या, देहाच्या ब्रह्मदेवाच्या. हा त्याचं वर्णन सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला ऐका, कलियुगाची वर्ष संख्या आहे, ऐका बरं का, खूप छान आहे. कलियुगाची वर्ष संख्या किती आहे, 4,32,000. कलियुगाची वर्ष संख्या, याचं गणित करायचं तुम्ही डोक्यात ठेवा फक्त, 4,32,000. हां, ही कलियुगाची वर्ष संख्या आहे. द्वापरयुगाची 8,46,000, ही द्वापरयुगाची. हां, त्रेतायुगाची किती आहे, 12,96,000. आणि सत्ययुगाची जी युगसंख्या वर्ष संख्या आहे ना,
ती 17,28,000 आहे. बरोबर आहे. आणि अशा चारी युगाची जर संख्या गणित काढलं आपण तर सारं गणित किती होतं माहिती आहे का? 43,20,000 वर्ष. 4 वर्षाची वर्ष संख्या किती होते? 43,20,000. बरोबर आहे. आणि 43,20,000 गुणिले 71 किती झाले? आता ते गणित घरी गेल्यावर करा. आता काय 43,20,000 गुणिले 71 याचं गणित झालं की तेव्हा एक महायुग होतं. ऐका, सॉरी, 43,20,000 वर्ष गेले की एक महायुग होतं. आणि अशी 71 महायुग गेली तर ब्रह्मदेवाचा एक दिवस, एक मन्वंतर होतं. एक दिवस म्हणजे एक मन्वंतर होतं. किती होतं? एक मन्वंतर होतं. आणि असे 14 मन्वंतर गेली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि असा ब्रह्मदेवाचा एक दिवस झाला की 14 इंद्र मरतात. झोपले नाही तुम्ही? हे मी ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगतोय, त्याच्यात इंद्राचं आयुष्य सांगतोय मी. काय 43,20,000 वर्ष संपली की एक महायुग होतं. अशी 71 महायुग गेली की एक मन्वंतर होतं. अशी 14 मन्वंतर गेली की एक ब्रह्मदेवाचा दिवस होतो. आणि असा ब्रह्मदेवाचा एक दिवस झाला की 14 इंद्र मरतात. मग याचा अर्थ सांगा, इंद्र मरतो, 14 इंद्र जर मरत असेल तर मग ते अमृत आहे का काय? मग अमृताचा परिणाम अजरामर करणे आहे. तरी ते अमृत प्राशन करूनही जर इंद्र मरत असेल तर मग याचा अर्थ काय? काय समजायचा याचा अर्थ? त्याचं वर्णन ज्ञानोबारांनी समन्वय भूमिकेने केलेले सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे जे समाधान आहे ना, हे ज्ञानोबारांनी बघा कसं केलेलं आहे. ज्ञानोबारा म्हणतात ते काळकुटाचे सहोदर. इंद्र का मरतो? अमृत पिऊने का मरतो? त्याचं कारण सांगितलंय. ते काळकुटाचे सहोदर. ज्या समुद्रातून अमृत निघालं ना त्या समुद्रातून विष सुद्धा निघालेलं आहे. मग ज्या समुद्रातून अमृत निघालं त्या समुद्रातून जर विष निघाला असेल तर दोघाचा संबंध काय आहे? भावाभावाचा संबंध आहे ना. दोघं सख्खे भाऊ झाले, चुलत नाही, सावतर पण नाही. ज्या समुद्रातून विष निघालं त्या समुद्रातून अमृतही निघालं. ज्या समुद्रातून अमृत निघालं त्या समुद्रातून विषय निघालं. याचा अर्थ स्पष्ट आहे की दोघं सख्खे भाऊ आहेत. मग ज्ञानोबारा म्हणतात बाबा ज्या समुद्रातून विष निघालं त्या समुद्रातून अमृत निघालं ना, म्हणून ज्ञानोबारा म्हणतात ते अमृत अजरामर करणारा जरी असेल पण तो विषाचा सक्का भाऊ आहे. कालांतराने का होत नाही, त्या विषयाचा परिणाम त्या अमृतावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून इंद्राला मरावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. याच्यातही तुमचं समाधान झालं नसेल तर एक उदाहरणाने सांगतो, म्हणजे चटकन तुम्ही त्या विषयावरती याल. मारुतऱ्या लंकेमध्ये गेले आणि लंकेमध्ये गेल्यानंतर मारुतऱ्यांची बिभीषणाची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर मारुतऱ्याने बिभीषणाला प्रश्न विचारला. ते सर्व सात्विक चैतन्य दिसल्यानंतर मारुतऱ्याने बिभीषणाला सांगितलं, महाराज मला माझ्या मातेचा पत्ता तुम्ही सांगा. आणि मारुतराय त्यांना म्हणतात, तुम्हाला मी तुमच्या पितेचा पत्ता सांगतो, तुम्ही मला माझ्या मातेची भेट घालून द्या, मी तुम्हाला तुमच्या पितेची भेट घालून देतो. म्हटले ठीक आहे. दोघात तो करार झाला. बरोबर, भारत पाकिस्तान सारखा तो करार झाला. आणि ठरल्याप्रमाणे बिभीषणाने सीता मातेची भेट घालून दिली. आता मग त्यांनी जशी भेट घालून तशी यांचा नियम होता ना, क्रम होता ना, की यांची भेट घालून द्यायची. आणि मग या पद्धतीने मारुतऱ्यांनी बिभीषणाला घेतलं आणि भगवान प्रभू रामचंद्रांकडे गेले. आणि प्रभू रामचंद्रांकडे गेल्यानंतर मारुतऱ्यांनी शिफारस केली. कोणाची? बिभीषणाची शिफारस केली. सांगितलं, प्रभू हा जो बिभीषण आहे ना हा भगवत भक्त आहे, तुमची भक्ती करतोय, तुमच्यावर खूप निष्ठा आहे, खूप भावना आहे. आणि त्याचं म्हणणं असं आहे की तो त्या पक्षातून या पक्षात येऊ पाहतोय, काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा. कोण म्हणतंय? मारुतऱ्या म्हणतात, हा त्या पक्षातून आपल्या पक्षामध्ये येतोय, पक्षांतर करायला तो तयार आहे. मग पक्षांतराचा कार्यक्रम कधी ठरवायचा तुम्ही ठरवा, फक्त आता कधी करायचं तू. असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हे बघ मारुतऱ्या, ठीक आहे मी मान्य करतो त्याचं सात्विक रूप, परंतु हा जो निर्णय आहे ना पक्षांतर करून घेण्याचा निर्णय, त्या पक्षातून या पक्षात घेण्याचा निर्णय हा माझ्या एकट्याचा नाही. बरोबर आहे. पक्षश्रेष्ठींशी मला चर्चा करावी लागेल, कारण तो आपल्याकडे आला. जर उद्याच त्यांनी मंत्रिपद मागितलं तर आपल्याकडे सारे घोटाळे उघडे करून जर गोंधळ घातला तर कसं करायचं. त्याच्यापेक्षा आपण एक काम करू, आमची बैठक होईल आणि त्या बैठकीतून ठरवू काय करायचं ते. ऐका बरं का. आणि मग सर्व पक्षश्रेष्ठींची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये प्रभू रामचंद्राने प्रस्ताव मांडला किंवा मारुतऱ्यांचा असा प्रस्ताव आहे, त्यांचा अशा पद्धतीनं अर्ज आलेला आहे की रावणाचा भाऊ
बिभीषण नावाचा जो भाऊ आहे तो आपल्याकडे येऊ पाहतोय, आपल्या बरोबर त्याला राहण्याची इच्छा आहे आणि तो रावणाच्या विरुद्धामध्ये लढण्यासाठी तयार आहे. त्याला आपल्यामध्ये घ्यायचं का नाही घ्यायचंय हा विचार तुम्ही तुमचा ठराव, तुमचं काय मत आहे. बहुमताने आपण तो ठराव पास करू. म्हटले ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काही लोक म्हटले हो घेतलंच पाहिजे, तो सात्विक आहे, तो भगवत भक्त आहे, चांगला आहे, अमुक आहे, अशा पद्धतीने लोकांनी मतं मांडली. पण त्याच्यामध्ये काही लोक होतेच चाणक्य आणि बुद्धिवान. ते म्हटले प्रभू त्यांनी धोतर घातलेलं आहे, गंध लावलेला आहे, टोपी घातलेली आहे, गळ्यात माळ आहे, भजन करतोय, हे सर्व दिसतंय, पण हा रावणाचा सक्का भाऊ आहे बरं. कळलं का तुम्हाला? काय दिसतोय तुम्हाला आता सध्या माळ घातलेली सर्व गोष्टी आहे, पण हा रावणाचा सक्का भाऊ आहे. कदाचित त्याचे